नमस्कार. खाटू श्याम बाबाची भक्ती ही श्रद्धा, संयम आणि सकारात्मक संकल्प यांचे प्रतीक मानले जाते. स्वतःचे घर व्हावे ही प्रत्येकाची मनापासूनची इच्छा असते. आर्थिक अडचणी, कर्ज, विलंब, कायदेशीर अडथळे किंवा योग्य संधी न मिळणे ह्यामुळे ही इच्छा पूर्ण होत नाही. अशा वेळी खाटू श्याम बाबावर श्रद्धा ठेवून केलेले उपाय मनोबल वाढवतात, निर्णय क्षमता सुधारतात आणि प्रयत्नांना दिशा देतात. खाली दिलेले उपाय श्रद्धा व शिस्त यासह केल्यास लाभदायी ठरू शकतात. नंबर 1. संकल्प व श्रद्धेची सुरुवात. सर्वप्रथम मनात स्पष्ट संकल्प करा. हे बाबा, माझे स्वतःचे घर व्हावे. संकल्प करताना कोणाचाही अपाय नको, फसवणूक नको, कर्जाचा ताण कमी व्हावा असा सकारात्मक भाव ठेवा. सकाळी किंवा संध्याकाळी शांत मनाने बाबाचे स्मरण करा. नंबर 2. गुरुवार विशेष उपाय. गुरुवारी हा खाटू श्याम बाबासाठी अतिउत्तम दिवस मानला जातो, शुभ मानला जातो. त्यामुळे गुरुवारी सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घाला व स्वच्छ घरातील देव्हाऱ्यात खाटू श्याम बाबाचा फोटो ठेवा आणि नंतर पिवळे फूल जसे की केळी, गूळ, चणे अर्पण करा. 11 वेळा श्री श्याम शरणम नम मंत्र जपा. हा उपाय किमान 11 गुरुवार सलग करा. त्यामुळे आपल्या घराची इच्छा पण पूर्ण होऊ लागते आणि आर्थिक अडचणी पण दूर होऊ लागतात. नंबर 11. दिवसाचा दीपक उपाय. दररोज संध्याकाळी तुपाचा दिवा, तेलाचा दिवा लावताना म्हणावे, हे श्याम बाबा, माझ्या प्रयत्नांना यश दे, सफल कर, माझ्या घराचे स्वप्न साकार कर. दिवा लावल्यानंतर 5 मिनिटे शांत बसून घराचे स्वप्न मनात स्पष्ट पहा आणि घराचे स्वप्न पण पहा आणि घर दिसेल असे स्वप्न पहा. हा उपाय 11 दिवस सलग करा. नंबर 4. श्याम नाम जप व वाचन. रोज किमान 108 वेळा श्री श्याम जय जय श्याम जप करा. आठवड्यातून एकदा श्याम चालीसा किंवा श्याम आरती वाचा. नामस्मरणामुळे मन स्थिर होते आणि निर्णय योग्य दिशेने होतात. नंबर 5. मीठ पाणी शुद्धीकरण. घरात नकारात्मकता कमी करण्यासाठी एका भांड्यात पाणी घेऊन त्यात चिमूटभर मीठ घाला. ते भांडे घराच्या कोपऱ्यात ठेवा. दर रविवारी ते पाणी बदलून जुने पाणी बाहेर टाका. परत नवीन पाणी टाका. हा उपाय करताना बाबाचे स्मरण ठेवा आणि जय श्री श्याम असा जप करा. नंबर 6. दान व सेवा. खाटू श्याम बाबांना सेवा प्रिय आहे. गुरुवारी किंवा शनिवारी गरजू व्यक्तीस अन्नदान, कपडे किंवा थोडी मदत करा. दान करताना मनात इच्छा ठेवा, पण अहंकार नको. सेवेने कर्म सुधारतात आणि मार्ग पण मोकळा होतो. नंबर 7. घर खरेदी पूर्व तयारी उपाय. घर घेण्याचा निर्णय घेताना गुरुवारी पिवळ्या कागदावर आपल्या घराची इच्छा लिहा आणि खाटू श्याम बाबाचे नाव घ्या. आणि इच्छा लिहिताना जसे स्वतःचे घर, शांतता, सुरक्षितता लिहा. तो कागद देव्हाऱ्यात ठेवा. दर गुरुवारी त्यावर नजर टाकून नाम जप करा. हे जय श्री श्याम, हारे का सहारा. हा उपाय निर्णयता स्पष्टता देतो. नंबर 8. शनिवारी श्याम पूजन. शनिवारी संध्याकाळी बाबांना काळी तीळ जसे मोदक किंवा साखर असं अर्पण करा. 7 वेळा श्याम आरती म्हणा. घरातील वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्या. त्यांना मान सन्मान द्या. कुटुंबातील सकारात्मकता वाढते. नंबर 9. संयम व प्रयत्नांशी जोड. उपायासोबत व्यावहारिक प्रयत्न तितकेच महत्त्वाचे आहेत. बजेट तयार करा. बचत वाढवा. योग्य कर्ज पर्यायांचा अभ्यास करा. कागदपत्रे नीट ठेवा. जय श्री श्याम.